शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। कमी वेळातच आमच्या नक्षत्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय पंकजाताई मुंडे यांनी आम्हाला लगेच होकार देऊन त्या आमच्या विनंतीला, राणीसाहेबांच्या महाराजांच्या विनंतीला मान देऊन त्या इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते। टाळ्यांच्या गजरात त्यांचे धन्यवाद मानायचे आहे सातारकरांनी। खरं तर नक्षत्र महोत्सव 2006 साली स्थापन झाला। या नोंदणीकृत नक्षत्र महोत्सवाचं आणि नक्षत्राचं राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या आशीर्वादाने, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राणीसाहेब श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आजपर्यंत नक्षत्राची वाटचाल चालू झाली। 2006 साली आम्ही स्थापन केलं। त्यानंतर अनेक कार्यक्रम राबवत इतकी वर्ष, 18 वर्ष आम्ही नक्षत्र महोत्सव एक उच्चांक हा गाठलेला आहे सातारकरांच्या सहकार्यामुळे। आरोग्य शिबिर असतील, मोफत नेत्रदान शिबिर असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल, कॅन्सर सारखा रोग सगळीकडे पसरत आहे त्यांचं मार्गदर्शन शिबिर असेल, मोफत तपासणी असेल, अपंग महिलांना व्हीलचेअर असेल किंवा झोपडपट्टीतील महिलांना सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर देऊन त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी कायम आम्ही सहकार्य केलेलं आहे। मग रॅली, ज्वारका सायकल रॅली असेल किंवा अनेक गोष्टी, ज्या सार्वजनिक गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्या सातत्याने आम्ही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सामाजिक गरजू मदत आणि सहकार्य, हे गरजू बचत गटांना आम्ही हॉकर्स दिले। काय व्हायला लागलं, बचत गट नेहमीच म्हणायला लागले की बाबा आम्हाला विक्री केंद्र द्या। राणीसाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांनी जी सूचना दिली त्याचं पालन करून आम्ही हॉकर्स महिलांना दिले। बचत गट चांगल्या रीतीने ते चालवते। दुष्काळग्रस्त भागांना पाण्याच्या टाक्या दिल्या। काय होतंय, पाण्याचा टँकर जायचा पण अवेळी महिला असतील घरात, नसतील पण त्यांना त्याचा उपयोग व्हायचा नहीं। मुझे एक नक्षत्र के बारे में आपको सालों साल मालूम है, 18 साल हो गए हैं, आप सब ने साथ दिया, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ। और मेरे साथ जो सब यहाँ पे उपस्थित साथ जो औरतें हैं, जिन्होंने जो नगर सेविका थे, नगर अध्यक्ष रही हुई हैं और उन्होंने सालों साल इस कार्यक्रम को बढ़ाया है और अच्छा किया है, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ। लेकिन आज जो पंकजाताई यहाँ पे आए हैं उसकी मैं बहुत खुश हूँ वो होके, इसलिए कि मुंडे साहब, आपको पंकजाताई मालूम होगा कि नहीं मालूम नहीं, मैंने आप ये कहानी मैंने एक्चुअली अभी के लिए बचा के रखी है। मुंडे साहब जब मैं कॉलेज में थी तब वो मेरे लोकल गार्डियन थे, ये आपको मालूम था? उनको मालूम भी नहीं था, वो भी बच्चे थे, हम भी बच्चे थे। और जब मैं कॉलेज में गई थी तो मुझे कुछ काम था मेरे कॉलेज के हिसाब से, और उस टाइम मेरे जो पिताजी के मामा थे वो
भैरव सिंह शेखावत, वो चीफ मिनिस्टर राजस्थान थे, तो उन्होंने बोला था वहां पे मुंडे साहब हैं, वो डेप्यूटी चीफ मिनिस्टर थे उस वक्त, उनसे जाके मिलना, वो आपका काम जो भी है वो करा देंगे। तब मैं उनके ऑफिस में पहुंची, बच्ची थी मैं भी, कुछ 17-18 साल के कॉलेज में, और अपने भाई के साथ मैं वहां पे पहुंची। जैसे मैं पहुंची उन्होंने बोला ये मेरे पीए का नंबर, ये मेरा नंबर, आपको कभी भी कुछ चाहिए। मतलब कि मैं सच्ची में उनको जानती भी नहीं थे, पर ऐसा उनका दिल था, ऐसे वो थे खुले दिल के। और उस टाइम मैं उदयन राजे की बीवी नहीं थी, आप समझ सकते हो, मैं कोई भी नहीं थी, मैं ऐसे ही आई थी। तो उन्होंने इतने खुले दिल से बोला कि आप, और वो पूरे मेरे 3 साल कॉलेज में वो मेरे लोकल गार्डियन रहे। मैं मतलब उनका नाम तो I did use his name, I'm sorry. And it was a real privilege. और ऐसी किस्मत रही कि जब मेरी शादी हुई, मुझे मालूम नहीं था कि मुंडे साहब मेरी शादी पे होंगे, पर जयपुर में मुंडे साहब और गडकरी साहब हमारे शादी पे वहां पे थे। मैंने बोला देखो ये सही है, यही मेरे लोकल गार्डियन, और अब यहाँ पे भी। तो उनका आशीर्वाद और उनका साथ उदयन राजे को ही नहीं, मुझे भी रहा है। तो इसलिए ये बहुत बहुत हमारे भाग्य की बात है कि पंकज ताई हमारे साथ हैं और यहाँ पे आए हैं और नक्षत्र में आए हैं। मेरे लिए ये बहुत गर्व और खुशी की बात है। और मैं इतना ही बोलूँगी, ये कहानी शायद मैंने पंकजा ताई से मैं बहुत जब हमारी शादी हुई थी और हमारे बच्चे छोटे छोटे थे, तब हम साथ मिलते थे पूना में, और तब से मैं जानती हूँ। मुझे याद नहीं कि मैंने आपको कभी ये बताया कि नहीं, बताया था, शायद बताया होगा। और उन्होंने आप सबको, और एक और कहानी है कि जब मेरी शादी हुई थी और मैंने किसी को कभी उदयन राजे के बारे में कंप्लेन नहीं किया है, लेकिन मुंडे साहब के साथ मैंने कंप्लेन करी है उदयन राजे की। तो मैं वो कुछ बोलते हैं ऐसे, उन्होंने कुछ बोला, मैंने भी फिर बैठ के उन्होंने पूरी सुनी भी इतने प्यार से। तो उनकी यादें और उनके लिए दिल में प्यार, मान, आदर बहुत ज्यादा है। मैं बहुत खुश हूँ, आभारी हूँ कि आप आए और नक्षत्र को बढ़ावा दिया, और यही बोल के मैं रुकूंगी। थैंक यू। ज्यांनी आमच्या सारख्यांना इतकं प्रेम दिलं, माझ्यासारख्या मुलीला बघितलं, ते का जागलं पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीण भाऊ असल्याचं, हेच राजांना अपेक्षित आहे। छत्रपती साहेबांविषयी बोलले, तुझ्याविषयी बोललंच नाही, मी म्हटलं बाबांविषयी बोलणे हेच माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे, कारण शेवटी आज ते नसताना त्यांच्या आठवणीच मला ऊर्जा देतात। आणि तेव्हा त्यांनी असं आठवण सांगितली की मुंडे साहेब त्यांचे गार्डियन होते आणि राजेंशी लग्न झाल्यावर ते खऱ्या अर्थाने जणू त्यांचे गार्डियनच झाले। हे नातं राजेंचं आणि मुंडे साहेबांचं, मला आठवते राजेंची पहिली भेट, त्यांना नसेल आठवत, ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते, बारीकशे, आणि ते आमच्या घरी आले होते। आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले अशी चर्चा होती। आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले। अत्यंत लहान त्यांचं वय होतं। तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्याहून जास्त प्रेम राजेंनी आज मुंडे साहेबांना जो 10 वर्ष झाले तरी करतात। पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली, आज तिकडे गाठलं आणि माईक समोर ठेवला, बूम समोर ठेवला। मी म्हटलं बापरे, बूम आला म्हणजे आता काहीतरी वेगळं आहे, पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला। माझ्या राजकीय जीवनाच्या 20 वर्षात मला कोणीच असा गोड प्रश्न विचारला नाही। पत्रकारांनी प्रश्न विचारला, ताई साता इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला, माहेरी आलात, किती छान बोललात तुम्ही, खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, कारण माहेरच नाही ना, मी घरात मोठी, राजकारणामध्ये एवढा संघर्ष, आणि बाबांच्या जाण्यानंतर एक स्त्री शरीरात जन्म घेऊन पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणार मी, मला माहेरी कधीतरी जावं वाटतं ना, मला वाटतं की कोणीतरी कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी, आपण कुणावर तरी अवलंबून असावं। तर छत्रपती उदयनराजेंना बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते। मला आठवतं मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले होते
मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाले. तर राजेंनी घरी जेवण ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही, मी मुंडे साहेबांना शब्द दिलाय, छत्रपती ते पाठी राखाय, पोरीची काळजी करायची नाही. तेव्हा मध्यरात्री जरी काही लागलं पंकजा आता एक फोन कर, हे त्यांनी हक्काने मला सांगितलं. खूप हे महत्वाचं असतं. कधी माणूस ते व्यक्त करतं, कधी त्याचा फायदा घेतं असं नाही, पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्वाचं असतं. आणि ते राजेंकडे बघून मला नेहमी वाटतं, म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही. कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना, केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली. हे पहिल्या दिवसच तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवला की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली. मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला, ते इतकी घाई भरली की 2 मिनिटं स्तब्ध, पूर्ण 1 लाख लोक समोर असते, शांतता पूर्ण होती. राजेंबरोबर अख्खा सभागृह, अख्खी पब्लिक तेव्हा घाई भरली. काय हे प्रेम आहे, नाते काय आहे. आता जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जातीपाती भिंती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं, एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्यासारख्यांना इतकं प्रेम दिलं, माझ्यासारख्या मुलीला बहीण बांधलं, हे काय कारण आहे. पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीण भाऊ असल्याचं हेच राजांना अपेक्षित आहे, त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे, हेच अपेक्षित आहे. आमचे छत्रपती शिवराया असे सांगायचे, उभ्या पिकातून कधीही गौरानी दौडला नाही पाहिजे, कारण शेतकऱ्याचं नुकसान होईल. कितीही लूट आली, कितीही विजय मिळाला तरी आपल्या विरोधी गटातल्या सैन्यातल्या महिलेला सुद्धा सन्मानजनक वागणूक देऊन परत पाठवण्याचं काम त्या छत्रपती शिवरायांनी केलं. का आपण छत्रपती शिवरायांसारखं राज्य स्थापन व्हावं म्हणतो? कारण त्या राज्यामध्ये सर्व रंग एक होतात, त्या राज्यामध्ये सर्व जाती एक होतात, सगळ्यांची मोठ बांधून स्वराज्य स्थापन होतं. स्वराज्य नव्हे तर सुराज्य स्थापन होतं. त्या विचारांवर आपण सगळे चालत राहू, पुढचे शतक चालत राहू असं मला वाटतं. मला इथे बोलून माझा सन्मान आपण वाढवलाच राजे, मी खूप खूप आपली आभारी आहे. आणि माझ्या राणी साहेबांनी पण खूप सन्मान वाढवला. मला त्यांना राणी साहेब म्हणायला खूप आवडतंय आणि त्यांनी खूप सन्मान वाढवला, भरभरून बोलले. आज राजकारणामध्ये काम करत असताना राजेंनी एक इमेज बनवलेली आहे, सच्चा माणूस जे आहे ते आहे. त्यांनी काही केलं की स्टाईल. ते जेव्हा परळी आले मी राजे एकदा कॉलर मिळवून दाखवा, असं मी तर त्यांना म्हणलं दबंग आहे की राजे, दबंग एकदम मनाचा मोकळा, सच्चा, टाकणारी राजा माणूस, असे आमचे राजे. आणि त्यामुळे असा राजा भाऊ असला मला काय काळजी, मला कशाची चिंता आहे, मला कशाची चिंता नाही. नाते संबंध प्रेम हे राजकारणाच्या पलीकडे आहे, त्याही पेक्षा महत्वाचं आहे. ते माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून आज त्यांच्या या कार्यक्रमाला येताना मला एक वेगळीच हुरहुर होती, वेगळीच आनंद होता. आणि दोघांच्या मध्ये बसले मी. बघा, तुम्ही सांगितलं मला दमयंती राजे म्हणत होता, मला असं वाटतं माझी नणंदच आहे. तुम्हाला बघितलं तुम्ही दोघांच्या मध्ये हक्काने बसले, म्हटलं मी नणंदेला दोघांच्या मध्ये बसून लाड करून घेतो. दोघांच्याही मध्ये बसून मी कौतुक करून घेतलं. आज खूप बरं वाटलं, खरंच माहेर आल्यासारखं वाटलं. ज्याचं माहेर छत्रपतींचं घर आहे त्याला कशाची चिंता आहे. मला वाटतं हे अशीच राहावे आणि असंच आपण वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या एकमेकांच्या विषयी असे प्रेमाचे भाव ठेवावे, हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नक्षत्राचं हे कौतुक असंच चालू द्यावं. नक्षत्र 18 वर्षाचं, 21 वर्षाचं, 36 वर्षाचं, 40 वर्षाचं व्हावं आणि त्यावेळी सुद्धा मी तुमच्या बरोबर सामील व्हावं, असंच या निमित्ताने मी माझी इच्छा व्यक्त करते. बचत गटाच्या चळवळीचं भाषण मी काही वेगळं करत बसणार नाही. इकडे मी ऑलरेडी ते मंत्रीपद सांभाळलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आमच्याकडे संभाजीनगरला आले होते. 4.5 लाख महिला तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला. आमच्या बचत गटाच्या महिलांना मी अमेरिकेला पण घेऊन गेले, त्यांचे प्रोडक्ट अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गेले. नंतर ते चळवळीचं थोडंसं मागे पडली ती चळवळ, राजकीय अस्थिरतेमुळे असेल, आणखी काही कारणामुळे असेल, पण बचत गटाची चळवळ फार महत्वाची आहे. ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक कणा बनते त्यावेळी समाज सुधारतो, असा विचारांची मी आहे. आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे.